जनतेचा अधिकारांना जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। लंडन हाऊस प्रतिकृती व होलोग्राफिक शोचा लोकार्पण सोहळा होणार, उपोषणाची सांगता। माणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये गेली 2 दिवस माणगावचे सरपंच माननीय श्री डॉक्टर राजू मगदुमदादा, उपसरपंच अख्तर हुसेन भालदार तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि माणगावातील सर्व ग्रामस्थ यांनी माणगावच्या राष्ट्रीय स्मारकातील पहिल्या टप्प्यातील झालेल्या लंडन हाऊस आणि होलोग्राफिक शोचे प्रारंभिक लोकार्पण सोहळा आणि माणगाव स्मारकातील उर्वरित पुढील टप्पा या मागण्यासाठी उपोषण केले होते। या उपोषणाला कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधींनी भेट दिली, तसेच काही लोकप्रतिनिधींनी फोनद्वारे संपर्क करून पाठिंबा दर्शविला। आज दिनांक 13/2/2024 रोजी जिल्ह्याचे खासदार सन्माननीय धनंजय उर्फ मुन्ना महाडिक साहेब यांनी दुपारी भेट देऊन राजू मगदुम यांना उपोषण स्थगित करण्याची विनंती केली होती। मात्र कोणत्याही ठोस निर्णयाशिवाय उपोषण स्थगित न करण्याची भूमिका राजू मगदुम यांनी मांडली। त्यानंतर सन्माननीय खासदार धनंजय महाडिक यांनी पालकमंत्री सन्माननीय मुश्रीफ साहेब व मुख्यमंत्री यांना संपर्क साधून या सर्व बाबींची दखल घेण्याची विनंती केली। दरम्यान आमदार प्रकाश आवाडे यांनीही मुख्यमंत्री कार्यालयाला पत्रव्यवहार करून लोकार्पण सोहळ्याचे कार्यक्रम व स्मारकाच्या आराखड्याचे 210 कोटी देण्याचे मान्य केले। खासदार धनंजय महाडिक यांनी जिल्हाधिकारी येडगे साहेब, सहाय्यक आयुक्त सचिन काळे साहेब तसेच सर्व अधिकाऱ्यांना तशा सूचना केल्या आणि मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम समावेश करण्याची विनंती मान्य केली व पुढील स्मारकाच्या आराखड्याच्या संबंधाने निधी व्यवस्थापन करण्याचे मान्य केले। तसेच राजू मगदुम यांना व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना नारळ पाणी देऊन उपोषण थांबवण्याचे आवाहन केले। यानंतर राजू मगदुम यांनी उपोषण थांबवले व पुढील कार्यवाहीसाठी पत्र जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।